नमस्कार. गुलमोहर किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या प्रकारचं बटाट्याचं भरीत जर तुम्ही करून पाहिलं ना, खूप छान आणि खूप मस्त असा याला स्वादही येतो आणि तोंडाला एकदम छान अशी चव येऊन जाते. तर त्यासाठी आपल्याला इथे 3 ते 4 बटाटे हे अर्धवट असे शिजवून घ्यायचे आहेत किंवा थोडेसे कमी शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, बटाट्याला अशा उभ्या चिरा देऊन घ्यायच्या आहे आणि हे बटाटे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. फुल गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला हे बटाटे सालासकट असे भाजून घ्यायचे आहेत. कारण काय होतं, या प्रकारे जर बटाटे तुम्ही भाजले की असं वाटतं की चुलीतल्या बटाट्याचं जे भरीत लागतं चवीला, त्याचप्रमाणे हे बटाट्याचं भरीत चवीला होतं. नक्की करून बघा, नक्की ट्राय करा. खूप खमंग असं हे बटाट्याचं भरीत होतं, सगळ्यांना आवडेल. तर इथे हे बटाटे मी भाजत ठेवलेले आहेत. अगदी 5 मिनिट भाजायचे आहेत आणि त्यानंतर आवडीनुसार आपल्याला इथे लसूण घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची घ्यायची आहे आणि हे सर्व जाडसर असं ठेचून घ्यायचं आहे. हे पहा, याप्रमाणे जाडसर ठेचायचं आहे, खूप बारीक करायचं नाही. आणि जाडसर थोडासा दाण्याचा कूट आपल्याला करून घ्यायचा आहे. इथे आता हे बटाटे भाजून झालेले आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि एकदम छोटासा एक कांदा बारीक किंवा मीडियम आकारामध्ये सुद्धा तुम्ही इथे कापून घेऊ शकता. थोडीशी कोथिंबीरही यामध्ये घालायची आहे. आता हे बटाटे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. जेवढे निघतील तेवढे सालं काढायचे आहेत आणि थोडंसं जर जळालेला भागसुद्धा ठेवला तरी पण खूप छान अशी या बटाट्याला भरताला चव येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता मी जेवढे मला काढता येईल सालं तेवढे मी काढून घेतलेले आहेत आणि आपल्या आवडीनुसार हे एकदम बारीक असे हे काप करून घ्यायचे आहेत किंवा हाताने सुद्धा असा बटाटा दाबून घ्यायचा. खूप छान असं भरीत तयार होतं आणि चवीलाही छान होतं. तर इथे या प्रकारे हे मी दाबून घेतलेलं आहे, काही कापून घेतलेले आहेत. याप्रमाणे छोट्या मोठ्या फोडी या तयार झालेल्या आहेत. आता इथे पोळ्या करून झालेल्या होत्या, त्याच लोखंडी तवा वापरणार आहे किंवा तुम्ही लोखंडी कढई वापरायची, खूप छान चव येते. आवडीनुसार तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की लगेच आपल्याला इथे जिरे घालायचे आहेत आणि यानंतर आवडीनुसार हा कांदा घालायचा आहे आणि कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर जो ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे आणि ठेचाही आपल्याला व्यवस्थित असा या कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद पण घालायची आहे आवडीनुसार. कमी जास्त घातली तरी पण चालू शकतं. व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आणि लास्टला काय टाकायचं आहे, थोडासा दाण्याचा कूट घालायचा आहे. आवडीनुसार तो सुद्धा तुम्ही 2 चमचे इथे वापरू शकता. आता यामध्ये शेवटला जाईल तो बटाटा. बटाटा हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. बटाटा घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता इथे तुम्ही लाल तिखटाचा अजिबात वापर करू नका, फक्त हिरवी मिरची घाला. खूप छान असं हे भरीत तयार होतं. शेवट घालायची आहे ती सगळ्यांना आवडणारी म्हणजे कोथिंबीर. खूप छान असा रंग येतो आणि चवही छान लागते. मस्त असं हे बटाट्याचं भरीत आपलं इथे तयार झालेलं आहे. फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे 5 मिनिट आणि लगेच गॅस हा बंद करायचा आहे. चपातीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा खूप छान लागतं. बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा हे बटाट्याचं भरीत तुम्ही खाऊ शकता. इथे पाहू शकता मस्त असा रंगही आला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.